वसई शहराला लाभलेला समुद्रपट्टा ही एक सौंदर्याची देण आहे आणि या वेळी मी भुईगावच्या समुद्र किनारे उभी आहे। जर आपण पाहाल तर या समुद्र किनाऱ्यावर असंख्य झाडं ही पडली गेलेली आहे। नेमकं याचं कारण काय आपण जाणार आहोत। आपल्याशी बातचीत करण्यासाठी मॅथ्यूजी डाबरे आहेत, जे पर्यावरण विभागाचं काम बघतात। सर, नेमकं काय कारण असावं या मागचं, जी झाडं पडत चालली आहेत? जेव्हा 2022 आणि 23 मध्ये निसर्ग आणि तोती वादळांनी या कोकण किनारपट्टीला मोठ्या प्रमाणामध्ये आदळलं आणि त्यामुळे इकडला किनारपट्टी भाग हा पूर्णतः असुरक्षित झाला। या किनारपट्टी भागाचं संरक्षण करण्यासाठी एकूण जी मागणी करण्यात आली त्याला घेऊन शासनाने कोकण आपत्ती निवारण अंतर्गत 4000 कोटीपेक्षा जास्त निधी हा कोकण पट्ट्यामध्ये दिला, ज्यामधले आपल्या वसईमध्ये निवारण केंद्र असावं आपत्तीच्या काळामध्ये, पुराच्या काळात किंवा वादळाच्या काळात। सोबत हा जो किनारपट्टी भाग जो आपण बघतोय की आपल्या समुद्रावर धूप प्रतिबंधक बांधारे नाहीत। आज हजारो झाडं जी पडलेली आहेत त्याला कारण आहे की धूप प्रतिबंधक बांधारे नाहीत। याच्यासाठी भुईगाव असेल, नवापूर असेल, अर्नाळा असेल, कळंब असेल, रानगाव असेल, या भागासाठी 30 कोटीपेक्षा जास्त निधी सरकारने 2023 साली मंजूर केला आणि रस्ते विकास महामंडळ जे आहेत त्यांना या संदर्भातलं कॉन्ट्रॅक्ट देऊन त्याचं टेंडरही निघालं। नक्की सर, कुठेतरी 2023 ला जो आलेला कोकण पट्ट्यातला जो पूर आहे, त्या पुराकडे पाहता 4000 कोटी मंजूर झालेले आहेत, पण 2024 अद्याप उलटून चाललेला आणि हीच परिस्थिती आहे। या मागचं नेमकं कारण काय आणि कुठेतरी प्रशासन आपल्याला वाटतं का या संदर्भात विश्वास कमी पडते? 2023 साठी या पूर्ण कोकण पट्टीसाठी, खास करून वसईसाठी धूप प्रतिबंधक बंधारे बनावेत म्हणून जो निधी सँक्शन करण्यात आला, त्यानंतर या भागामध्ये सीआरझेडच्या परवानगी असतील किंवा केंद्रीय जल आणि ऊर्जा विभाग आहे यांच्या परवानगी असतील, या परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली। परंतु तुम्हाला माहिती आहे, शासनाला एखादी आपत्ती झाली की जाग येते, आपत्ती गेली की शासन पुन्हा झोपायला जातं, नवीन पुन्हा आपत्ती होण्याची वाट बघतं। केंद्रीय जल आणि ऊर्जा विभागातर्फे जी परवानगी पाहिजे होती त्यासाठी तब्बल 2 वर्ष आम्हाला फॉलो घ्यावा लागला। त्यानंतर ती मागच्या डिसेंबरमध्ये ती परवानगी मिळाली। आता सीआरझेडची परवानगी मिळत नाही आहे। सीआरझेड हा पुन्हा एकदा एमसीझेडएम तर्फे महाराष्ट्र शासनाच्या आखारीत येण्याला विषय आहे। आज जवळजवळ तुम्ही आणि मी म्हणतोय तसा 2023 ते 2026 3 वर्ष झाली, साधी सीआरझेडची परवानगी घेणंही या सरकारला जमत नाही किंवा सरकार अजून देत नाही। त्यामुळे या किनारपट्टीवर राहणारे लाखो कोळी बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, इकडले भूमिपुत्र असतील, इकडले शेतकरी असतील, या सर्वांच्या जीविताला धोका पोहोचलाय। सोबत इकडली शेती ही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, कारण समुद्राचं पाणी हे शेतीत घुसतं आणि सोबत हजारो झाडं जी आपल्या सगळ्यांना रक्षण देतात, जी पुरापासून रक्षण करतात, ती झाडं जी आहेत ती झाडं आता पडण्याच्या मार्गावर आहेत। या वर्षी जर हा बंधारा आता पुढील 1 महिन्याभरात नाही भरला तर हवामान खात्याने आधीच सांगितलेलं की 5 मीटर पर्यंत भरती येणार आहे। त्याच्यामध्ये हा पूर्ण किनारपट्टी भाग हा उद्ध्वस्त होणार आहे। नक्की करतात, कारण तुम्ही सगळे बघताय की या पावसाळ्यापर्यंत जर हा बंधारा नाही झाला तर इकडले शेतकरी, इकडले भूमिपुत्र आणि इकडल्या सर्व लोकांच्या जीविताला आणि रोजगाराला धोका पोहोचू शकतो। नक्की संबंध विषय कळलाच असेल। जर सध्याची परिस्थिती पाहिली तर 4 मीटरची भरती ही किनाऱ्यापर्यंत पोहोचलीच आहे, पण येत्या पावसाळ्यात 5 मीटरची भरती येऊन पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते, कारण की जे धूप प्रतिबंधक जे बंधारे आहेत ते अद्याप 2023 पासून जे सेक्शन झालेले आहेत त्याचं काम झालेलं आहे आणि कुठेतरी हे जे जवळचे जे गाव वसलेले आहेत त्या गावांना नक्कीच पुराचा धोका निर्माण होऊ शकतो अशी शंकाही व्यक्त करण्यात येत आहे। पण नेमकं या संबंध विषयावर प्रशासन काय भूमिका घेईल हे पाहण्यासारखं ठरणार आहे। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, वसई।